तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। देवगड देवस्थानच्या वतीने श्री क्षेत्र पंढरपूर येथे आयोजित 7 दिवसीय नामदेव गाथा पारायण सप्ताहाची रविवारी उत्साहात सांगता झाली। सद्गुरू किसनगिरी बाबा व गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच देवगड संस्थानचे उत्तराधिकारी महंत प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली 20 ते 26 जुलै या कालावधीत हा धार्मिक सोहळा संपन्न झाला। सप्ताहादरम्यान दररोज नामदेव गाथा पारायण, हरिपाठ, कीर्तन, भजन व आरती असे विविध कार्यक्रम पार पडले। या सोहळ्यात किसनगिरी बाबा सेवेकरी मंडळाच्या स्वच्छता पथकाने अहोरात्र सेवा बजावत मठ परिसर स्वच्छ ठेवला, तर स्वयंपाक विभागातील सेवेकऱ्यांनी वारकरी व भाविकांसाठी भोजन व्यवस्थेची जबाबदारी समर्थपणे सांभाळली। कीर्तनकार, टाळकरी, मृदंगाचार्य तसेच देवगड भक्त परिवारातील सेवेकऱ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सप्ताह यशस्वी केला। व्यासपीठावर हरिभक्त परायण नारायण महाराज ससे, गणपत महाराज आहेर, रामनाथ महाराज पवार, संजय महाराज निथळे, मृदंगाचार्य गिरिजीनाथ महाराज, मुख्य चोपदार बाळासाहेब महाराज कानडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी महंत भास्कर गिरीजी महाराज यांनी MCN न्यूजशी संवाद साधत सप्ताहाचे महत्त्व विशद केले। तसेच स्वच्छता व भोजन सेवेतील महिला व पुरुष सेवेकऱ्यांनीही आपल्या सेवाभावाचा अनुभव व्यक्त केला। MCN न्यूज मराठीकरिता मंगेश निकम, पंढरपूर। अरे आपण आलेलो आहोत देवगड देवस्थान या ठिकाणी पंढरपूरच्या मठामध्ये। या ठिकाणी आता आज पाहू शकता आपण, आज आषाढी एकादश आहे। आषाढीच्या एकादशीच्या निमित्ताने या ठिकाणी मोठा फराळाचं या ठिकाणी आयोजन देवगड देवस्थानच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। तर या ठिकाणी पाहू शकतो आपल्याला सेवेकरी या ठिकाणी फराळ करताना पाहावयास मिळत आहे। तर आपण त्यांच्या सोबत बोलणार आहोत। काय सांगाल आपण या ठिकाणी फराळाचं परतायचं काम या ठिकाणी देवस्थानच्या वतीने करत आहात? किती फराळ आहे आजचं फराळ किती आहे साधारण, किती काय सांगाल? 3.5 क्विंटल 3.5 क्विंटल। आणि या फराळासाठी साधारण आजचे किती लोक या फराळासाठी असतील काय सांगाल? 4,000। आणि या फराळासाठी आपण किती वाजता हा साबुदाणा भिजू घातला आणि कधी भिजू घातला आणि साधारण किती वेळ या फराळ परतवण्यासाठी? 2 तास। आणि त्यानंतर साधारण किती लोक यामध्ये फराळ करतात? 3,000। ठीक आहे। आणि आपल्याला इतर वेळेस बी आपला 5 दिवसाचा सप्ताह आहे, आपण या ठिकाणी भोजनाची सेवा देत असतात, स्वयंपाकाची सेवा देतात। तसा तुमचा दिनक्रम दिवसभराचा कशा प्रकारे चालतो? दिवसभर चहा झाला म्हणजे नाश्ता झाला म्हणजे सकाळचा दिनक्रम कसा, किती वाजता उठता, किती वाजता चहा होता? सकाळी 6:30 चहा देतो आणि 8-8:30 नाश्ता देतो आणि 11:30 जेवण देतो। आणि संध्याकाळी किती वाजता? संध्याकाळी 7ला जेवण। आणि हा पूर्ण प्रोसेस तुमचे सेवाभावी मंडळ कुठलं आहे आणि किती वर्षापासून ही सेवा? ही आम्हाला झाली 40 वर्ष। गुरुवारी बाबाजींच्या आशीर्वादाने आपण सगळं काम करत आहात। आणि सगळं गोदेगाव, धांबुरी, मुरमा हे जवळच सगळं। आणि आपण या ठिकाणी सप्ताह उत्कृष्टरित्या पार पाडता, त्याबद्दल तुमचं त्या तालुक्यामध्ये कौतुक होतच असतं, त्याबद्दल काय सांग? हे सगळं बाबाची कृपा, आम्ही काही नाही करीत, सगळं बाबाची कृपा आहे। ठीक आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो सर्व गुरुवर्य देवगड देवस्थानचे बाबाजींची कृपेने आम्ही या ठिकाणी हे काम करत असल्याची भावना या ठिकाणी भक्त परिवाराने आणि या सेवेकऱ्यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे। किसनगिरी बाबा स्वच्छता मंडळाचे या ठिकाणी आधारस्तंभ सपोर्टर आपल्या सोबत आहेत। काय सांगाल या ठिकाणी किसनगिरी बाबा स्वच्छता मंडळाच्या वतीने तसेच या देवगड सप्ताहाचं 5 दिवसाचं सप्ताहाचं कसं नियोजन केलं जातं काय सांगाल? श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या कृपेने हे ज्यांनी त्यांनी ज्याचं त्याचं जिथल्या तिथे हे सूत्र बाबांनी जे दिलं बाबाजींनी त्याप्रमाणे सगळे लोक कामं करतात, कोणालाही काही सांगायला लागत नाही। आणि ज्यांनी त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे पूर्णपणे की आम्ही हे काम पूर्णच करणार। वायरमन असो, सेवाधारी मंडळ असो, कोणतंही स्वच्छता मंडळ हे करसगावचं हे कायमस्वरूपीच आहे। हे स्वतःच्या पैशाने येतात, स्वतःच्या पैशाने घरी जातात, बाबांची सेवा करतात सगळे, महिला मंडळ, पुरुष मंडळ सगळेच। आणि ज्यांनी त्यांनी त्याचं काम पूर्ण केल्यामुळे बाबाजींना अजिबात त्याचा हे होत नाही। बाबांना फारच आनंद होतो या गोष्टी, त्रास अजिबात होत नाही। देवगड देवस्थान हे स्वच्छतेच्या बाबतीत नावाजलेलं जातं, महत्वपूर्ण आपल्याला महाराष्ट्रामध्ये नावलौकिक आहे, त्याबद्दल काय सांग? ही बाबाजींची कृपा आहे। बाबाजी स्वतः कागद उचलतात, त्यामुळे बाकीच्यांना ते करायलाच लागतं, त्यातून प्रेरणा भेटते। त्यातूनच
ती शक्ती ऊर्जा ही वेगळी असते. घरी कोणी काही एवढं काम करत नाही, इथं आल्यानंतर रात्रंदिवस काम करतात. हा यातला मोठा फरक आहे. आणि 5 दिवसाचं सप्ताहाचं या ठिकाणी कसं नियोजन असतं? मी काकडा वगैरे सगळं म्हणजे सकाळचं काकडा, त्यानंतर आरती, चहा पाणी, फराळ, गाथा पारायण, हे सगळ्या गोष्टी जे कीर्तन पूर्णपणे नियोजनबद्ध बांधिलकी असते पूर्ण 11:30 वाजेपर्यंत. यात 1 मिनिटाची सुट्टी नसते. हो. बरोबर आहे. आपल्यासोबत होते सेवेचे सचिव. त्यांनी पूर्णतः आपल्यासोबत बातचीत करून या सेवेमध्ये कशा प्रकारे दिवसभराचा दिनक्रम असतो हे आपल्या समोर नमूद केलेलं आहे. मंगेश निकम, नेवासा. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरीये वास, ही भावना घेऊन संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व जाती धर्मातील वारकरी बांधव पांडुरंगाच्या दर्शनाकरता आषाढी वारीची वाट पाहत असतात, आसुसलेले असतात. तेव्हा एकादशी आषाढी आहे. पंढरपूर क्षेत्रामध्ये आल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन, चंद्रभागेचं स्नान, नगर प्रदक्षिणा आणि पांडुरंगाचं चिंतन, भजन, संतांचं दर्शन, कीर्तन, प्रवचन हे सर्व श्रवण करून सर्व संतांचा सहवास प्राप्त होऊन सर्वांना सुख समाधान प्राप्त होत असते. त्या आषाढी वारीच्या निमित्तानेच श्री दत्त मंदिर संस्थान श्री क्षेत्र देवगड या पंढरपूर इथल्या मठामध्ये संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या गाथ्याचं पारायण सर्व भक्तगण मोठ्या प्रेमाने श्रद्धेने इथं येऊन हा नामदेव गाथा पारायण मोठ्या आनंदात पार पाडत असतात. त्याचबरोबर काकडा, हरिपाठ, कीर्तन, अन्नदानादी कार्यक्रम सदैव चालू आहेत. पंढरपूरची वारी केवळ एक नेम म्हणून तर आहेच, परंतु या वारीमध्ये सर्व जाती धर्माचा एकोपा आपल्याला पाहायला मिळतो. पर्यायाने राष्ट्राची एकात्मता, राष्ट्रप्रेम, धर्मप्रेम हे सर्व वृद्धिंगत होत राहते आणि प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात आपुलकीची भावना निर्माण होते, समरसता निर्माण होत राहते. माणसं जातीने, धर्माने, पंथाने किंवा आणखीन रंगाने, राहण्याने भिन्न भिन्न जरी दिसत असले तरी एकाच विठुरायाची ते सर्व लेकरं आहेत. विठ्ठल बाप माये चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरी. हीच समत्वाची भावना वारीच्या नियमामधून आमच्या सर्व वारकरी बांधवांना प्राप्त होत राहते. म्हणून सर्व पंढरीच्या वारीच्या निमित्ताने पंढरपूर क्षेत्रामध्ये उपस्थित असलेले सर्व संत महंत यांना आम्ही सहस्त्र प्रणाम करतो. सर्व वारकरी बांधवांना वंदन आणि सर्वांना नमस्कार करून शब्दास विराम देतो.